ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देखा विवेक तव सुविमळ तोची शुंडादंड सरळ जे परमानंद केवळ महासुखाचा। भगवंताच्या असीम कृपेने आणि सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने ज्ञानोबरायाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा जो काही ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण ओवी क्रमांक 14 पासून प्रारंभ करत आहोत। एका दिवसामध्ये एकच ओवी होईल किंवा दोनच ओव्या होईल किंवा चारच ओव्या होईल किंवा 8च ओव्या होईल असं काही नाही। जसं जसं त्याचा भावार्थ असेल जसं जसं ते आपल्याला सांगता येईल त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आज आपण 14 क्रमांकाची ओवी सेवेसाठी प्रारंभ करत आहे। ज्ञानोबराय सांगतात, देखा विवेक तव सुविमळ तोची शुंडादंड सरळ। हे जे काही विवेक आहे तीच गणपतीची सरळ सोंड आहे आणि ती जी काही सरळ शुंड आहे तेथेच परमानंद आणि महासुखाची प्राप्ती सुद्धा आहे। कारण विवेकाने काय होतं तर साम्य भाव प्राप्त होतो आणि साम्य भाव हा नेहमी आनंददायक असतो, परमानंददायक असतो। तर सर्वप्रथम विवेक म्हणजे काय आपल्याला समजून घ्यावे लागेल। तुम्हाला विवेक म्हणजे काय सांगितलं होतं की काय की आत्मस्वरूप नित्य असून तद व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं अनित्यच आहे। एक आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं अनित्य आहे। मग आत्मस्वरूप नित्य आहे म्हणजे काय की केवळ आत्मतत्व म्हणजे मीच एक सत्य आहे आणि माझ्या व्यतिरिक्त मी म्हणजे काय, मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर नाही, मी म्हणजे एक आत्मतत्व। कारण वास्तविक पाहिलं तर हे आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्वच एक असं आहे की ते या शरीरातून त्या शरीरामध्ये काय करत असतं, प्रवेश करत असतं, म्हणजे सूक्ष्म शरीर करत असतं। सांगायचं तर आत्मतत्व तर कुठंच जात नाही, सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर या देहातून त्या देहामध्ये काय करत असतं, प्रवेश करत असतं। अहो हे जे काही जुनं शरीर आहे या जुन्या शरीराला ते सोडून देतं। जसं ज्ञानोबराय सांगतात ना की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे। अहो जसं एखादा व्यक्ती आपलं फाटलेलं कपडा शर्ट अंगडं काय करतो की ते टाकून देतो। ज्यावेळेस त्याने ते नवं घेतलं होतं त्यावेळेस त्याने खूप आनंदाने ते परिधान केलं, घातलं आणि खूप आनंदाने त्याने घातलं, परंतु ते ज्यावेळेस फाटलं त्यावेळेस त्याने ते काय केलं, टाकून दिलं। मग सुरुवातीला त्याला त्याच्याविषयी किती आसक्ती होती किंवा काय होतं, नंतर त्याने ते जे शर्ट आहे ते सोडून दिलं, टाकून दिलं, त्याला त्याचं दुःखही वाटलं नाही। तसं हे जे काही आत्मतत्व आहे, हे जे काही सूक्ष्म शरीर आहे त्याला सूक्ष्म शरीरच म्हणू आपण। जे आत्मतत्व आहे ती तर कुठं जातच नाही, आत्मतत्व तर सगळीकडे व्याप्तच आहे, सगळीकडे या सृष्टीमध्ये सगळीकडे आत्मतत्व व्याप्त आहे। तर जे काही सूक्ष्म शरीर आहे या देहातून त्या देहामध्ये काय करत असतं, प्रवेश करत असतं। तसं जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही की बाबा ही सगळी सृष्टी जी आहे ती सगळी सृष्टी जड आहे आणि जड वस्तूला कुठल्याही प्रकारचं स्थान नसतं। कारण जे काही उत्पन्न होणारे पदार्थ आहे, निर्माण झालेले पदार्थ आहे, ते सगळे निर्माण झालेले पदार्थ एक दिवस जाणार आहे, एक दिवस नष्ट होणार आहे। असं म्हणतात यद द्रष्टम तद नष्टम, जे दिसतं ते सगळं नाश पावणार आहे। तुम्ही आम्ही सुद्धा दृष्टीचा विषय आहे, मी सुद्धा दिसतो, तुम्ही सुद्धा दिसतं, हे रूम सुद्धा दिसतात, ह्या खोल्या सुद्धा दिसतात, हे आश्रम सुद्धा दिसतो, परंतु याची कालमर्यादा ठरलेली आहे।
आहे की नाही. आणि ही कालमर्यादा ठरलेली असल्यामुळं एका विशिष्ट काळानंतर या सगळ्यांचं काय होणार आहे, नाश होणार आहे, ऱ्हास होणार आहे. हे कळलं पाहिजे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं की नाही बाबा हे सगळं नाश पावणार आहे, हे सगळं जाणार आहे, हे सगळं शरीर आपल्याला प्राप्त, हे शरीर सुद्धा जाणार आहे, माझे सगळे सोयरे हे सगळे एक दिवस जाणार आहे, मी म्हणजे सगळे सोयरे जाणार आहे, म्हणजे ज्यांनी शरीर धारण केलं आहे ते सगळे जाणार आहे म्हणजे हे सगळं शरीर सोडून देणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये फारशी आसक्ती धरायचं कारण नाही. मी तर काही मरणार नाही, आत्मतत्व तर काही कुठे जाणार नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकन चैनम क्लेदयंत्या पुन्हा शोषेती मारुतः. आत्मतत्वाला काय होऊ शकतं, काही होऊ शकत नाही. म्हणून एक आत्मस्वरूपच नित्य आहे आणि आत्म्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं अनित्य आहे. हे कळणं म्हणजे विवेक आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळलं त्या दिवशी तुमच्या जीवनातील जे काही दुःख आहे ते दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तुमचा असा पक्का दृढ निश्चय होईल की बाबा एक आत्मस्वरूपच नित्य आहे. अरे आपण म्हणायला प्रवचनात पाठात म्हणतो की बाबा ऐकतो सुद्धा की आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं अनित्य आहे, परंतु असा दृढ निश्चय होत नाही. आता अशी निश्चयाची भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. तर सांगायचं तात्पर्य, जोपर्यंत आपल्या ठिकाणी असा प्रकारचा विवेक निर्माण होत नाही तोपर्यंत आपलं दुःख आणि कष्ट जाऊ शकत नाही. परंतु सांगतात विवेक जो आहे तो विवेक काय आहे, परमानंद देणारा आहे, महासुखाची प्राप्ती करून देणार आहे. अहो श्रीमद भागवतामध्ये अशी कथा सांगितली जाते. आत्मदेव ब्राह्मण होता आणि हा आत्मदेव जो ब्राह्मण आहे याला पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्याने अनेक प्रयत्न केले, यज्ञ याग दान धर्म हे सगळं करून त्यांनी पाहिलं, परंतु पुत्रप्राप्ती होत नव्हती. एखाद्याचं नशीब असतं तसं. आणि सगळं केल्यानंतर पुत्रप्राप्ती होत नाही म्हणून समाजामध्ये सुद्धा त्यांची अवहेलना होऊ लागली, आहे का नाही. वांझोटा म्हणून संबोधलं जाऊ लागलं की याला पुत्रप्राप्ती, हा अभागी आहे, वांझोटा आहे का नाही. तर अशा पद्धतीनं त्याला त्या जगण्याचं काय आला, कंटाळा. अरे असं जीवन जगून करायचं काय ना. अरे ज्या जीवनामध्ये अवहेलनाच आहे, लोक आपल्याकडे अशा दृष्टीने पाहतात, त्याच्यापेक्षा आपण काय करू, अरण्यामध्ये निघून जाऊ, असं आत्मदेव ब्राह्मणाने ठरवलं. आणि आत्मदेव ब्राह्मण अरण्यामध्ये जात असताना तिथे एका संन्याशाची त्याची भेट झाली. आणि संन्याशाला पाहिल्यानंतर, संत पाहिल्यानंतर, संन्याशी पाहिल्यानंतर, यतीला पाहिल्यानंतर त्यांना साष्टांग प्रणिपात केला. आणि साष्टांग प्रणिपात केल्यानंतर ते रडू लागले. साहजिक त्यांच्या ठिकाणी काय झालं, शोक निर्माण झाला. त्यावेळेस त्या संन्याशाने तिला विचारलं, बाबा तुम्हाला काय झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज की मी एवढा अभागी आहे की मला आजपर्यंत पुत्रप्राप्ती झाली नाही. आणि एवढंच नाही तर मी जी काही गाय पाळली आहे ती सुद्धा अशीच आहे, वांज आहे. त्यानंतर मी जे झाडं लावले त्या झाडाला सुद्धा फळं येत नाही. मी खूप अभागी आहे. त्यावेळेस महाराज म्हणाले, अरे बाबा ज्याला त्याला आपल्या नशिबाप्रमाणे कर्माप्रमाणे भेटत असतं. तुझ्या ते कर्मात नसेल म्हणून तुला मिळत नाही. त्यांनी सांगितलं, महाराज परंतु मला एवढं माहिती आहे की संतांच्या आशीर्वादाने काही होऊ शकतं. म्हणून तुम्ही अशा प्रकारचा आशीर्वाद द्या महाराज की मला पुत्रप्राप्ती होईल. पुत्रम देही बलादपी. महाराजांनी पाहिलं, त्यांच्या मस्तिष्कावर रेख पाहिली आणि सांगितलं, बाबा सप्त जन्मावधी पुत्रो नैवच 7 जन्मापर्यंत तुला पुत्राची प्राप्ती होऊ शकत नाही. किती जन्मापर्यंत? 7 जन्मापर्यंत तुला पुत्राची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यावेळेस तो आत्मदेव ब्राह्मण आणखीनच रडायला लागला, महाराज तुमच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती होईल असं तुम्ही हे करा. त्यांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, बाबा 7 जन्मापर्यंत तुला पुत्रप्राप्ती होऊ शकत नाही, याच जन्मात नाही 7 जन्मापर्यंत. त्यांनी सांगितलं, महाराज की तुमच्यामध्ये बल आहे, सामर्थ्य आहे. पुत्रम देही बलादपी, तुमच्या सामर्थ्याने मला पुत्र द्या. त्यावेळेस महाराजांनी समजून सांगितलं, अरे कशाला विधीमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला कशाला मोडतो, आहे का नाही. अरे तुझं आता वय भरपूर झालेलं आहे, तू काय कर, विवेकाचा आश्रय घे आणि विवेकाचा आश्रय घेऊन काय कर, भगवंताचं भजन कर, या संसाराचा त्याग कर. संसारामध्ये काय पडलेलं आहे. त्यांनी सांगितलं, महाराज तुमच्या विवेकाने माझं काय होईल. माझ्या मनात तर जी काही वासना जडलेली आहे, माझ्या अंतःकरणामध्ये जी काही वासना आहे ती पुत्रप्राप्तीची आहे. आणि पुत्रप्राप्तीची वासना असल्यामुळं तुमचा जो विवेक आहे तो घेऊन मी काय करू, त्या विवेकानं माझं काय होणार आहे.
तुमच्या सामर्थ्याने मला पुत्रप्राप्ती. महाराजांनी खूप सांगितलं, समजून सांगितलं, परंतु ऐकायला तयार नाही. तुमच्या विवेकाने माझं काही होणार नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे विवेक ग्रहण करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार नव्हता. आणि अधिकार केव्हा येतो? हाच आत्मदेव ब्राह्मणाला ज्यावेळेस या साधूने आशीर्वाद दिल्यानंतर फळ दिल्यानंतर त्यांनी पत्नीला दिलं. पत्नीने गर्भ जी काही प्रसव पीडा आहे, त्या प्रसव पीडा होईल म्हणून ती फळ न खाता जे काही आपल्या गाईला खाऊ घातलं. त्यानंतर गायीपासून पुत्र झाला गोकर्ण नावाचा. आणि त्यानंतर यांनी जे काही खोटं नाटक करून बहिणीचा पुत्र घेऊन जो काही धुंदुली होती, त्या धुंदुलीने सांगितलं हा माझाच पुत्र आहे. तो मोठा झाल्यानंतर त्या पुत्राने ज्यावेळेस आत्मदेव ब्राह्मणाला, त्याच्या आई धुंदुलीला सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, नशा करायला सुरुवात केली, वेश्यागमन करायला सुरुवात केली, लोकांच्या चोऱ्या करायला सुरुवात केली, आई वडिलाला रोजच्या रोज मारू लागला धनासाठी. त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मणाला त्या संताचा शब्द आठवले की संताने सांगितलं होतं की संसारामध्ये काही पडलेलं नाही. अरे या संसारामध्ये दुःखच आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, आहे का नाही? सुखाचा विचार कुठेच नाही. आणि सुख जर म्हटलं तरी संसारातलं सुख आहे तरी किती हो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख जर विचार केला तर एवढंसं सुख आहे, एवढंसं. आणि दुःख हे पर्वत एवढं, आहे का नाही? पर्वत केवढा आहे? अहो हिमालय केवढा आहे, किती मोठा आहे, विशाल. आणि जव केवढी आहे? सुख पाहता जवा पाडे एवढी शिक जाऊ. तर सांगायचं म्हणजे सुख मिळालं तरी संसारामध्ये क्षणिक आहे, इतकुसक आहे. आणि दुःख जर विचार केला तर इतकं मोठं आहे. मग एवढं मोठं दुःख, एवढंसं सुख, मग एवढ्या सुखासाठी आपण कशासाठी या संसारामध्ये आसक्त होता? हे ज्यावेळेस त्या महात्म्याचे शब्द आठवले आणि नंतर यांनी घरादाराचा त्याग केला. आणि जो काही आपला पुत्र होता संन्यासी गोकर्ण महाराज, म्हणजे जो गायीपासून निर्माण झालेला पुत्र गोकर्णजी, त्यांनी उपदेश केला आत्मदेव ब्राह्मणाला. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाने घरादाराचा त्याग केला आणि मग भगवंताचा आश्रय घेतला. परंतु हे कळण्यासाठी सुद्धा काय अधिकार असावा लागतो, अधिकारक असावा लागतो. म्हणजे काय असावं लागतं? नेमकं अधिकार असावा लागतो म्हणजे काय असावं लागतो की संसारामध्ये तो पिडल्या गेला पाहिजे, संसारामध्ये तो कष्टल्या गेला पाहिजे, संसारामध्ये त्याला दुःख प्राप्त झालं पाहिजे. आणि संसारामध्ये जर दुःख प्राप्त झालं तर निश्चित तो परमार्थाचा अधिकारी ठरतो. जो संसार दुःखी दुखावला, त्रिविधी तापी पोळला, आहे का नाही? 3 ताप आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. या 3 तापांना जो पोळला आहे तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. तोच अधिकारी या परमार्थाच्या ठिकाणी अधिकारी होतो. तर सांगायचं तात्पर्य, आणि म्हणून हा विवेक जो आहे, हा विवेक परमानंद देणारा आहे, आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे. कारण विवेक काय करतो? तुम्हाला तुमच्या ठिकाणी मी वेगळा आणि हे जगत वेगळं आहे, आणि मी जो आहे नित्य असून माझ्या व्यतिरिक्त सगळं अनित्य आहे. त्याच्यामुळं या जगामध्ये घडलेले कोणत्याही घटनेचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, त्यांच्यावर कोणताही या घटनेचा परिणाम होत नाही, त्यांच्यावर परिणामच होत नाही. आणि अशा पद्धतीने जो विवेकी पुरुष असतो, महापुरुष असतो, तो विवेकी पुरुषाचं मन विचलित होत नाही आणि मन स्थिर असतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय. अहो सुख प्राप्त झालं काय आणि दुःख प्राप्त झालं काय, त्याही परिस्थितीमध्ये तो समान असतो. कसा असतो? समान असतो. कारण शरीर धारण केल्यानंतर शरीराची पीडा आली, वेदना आली, तरीही तो त्या वेदनेमध्ये सुद्धा स्थिर राहतो, त्या वेदनेमध्ये सुद्धा तो विचलित होत नाही, तो महापुरुष. म्हणून त्याला दुःख प्राप्त होत नाही. आणि म्हणून सांगतात की जो विवेक आहे त्या विवेकाचं आपण काय केलं पाहिजे? ग्रहण केलं पाहिजेत. विवेक काय केला पाहिजे? आणि हा जो विवेक आहे हा महासुखाला प्राप्त करणारा आहे. त्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, तरी संवाद तोची दशन, जो समता शुभ्र वर्ण, देव उन्मे सूक्ष्म क्षण विघ्नराज. या ठिकाणी ज्ञानोबा 15व्या ओळीमध्ये सांगतात की संवाद तोची दशन. दशन म्हणजे दात. दात कोणाचा दात? गणपतीचं वर्णन चालू आहे. आणि गणपतीचं जे मस्तिष्क आहे ते गणपतीचं मस्तिष्क कशाचं आहे? अरे पहिलं गणपतीचं जे मस्तिष्क होतं ते आपल्यासारखं होतं, परंतु ते कोणी कापलं होतं? कोणी कापलं होतं? भगवान शंकराने, आहे का नाही? आणि मग कशाचं बसवलं? हत्तीचं. म्हणून गणपतीचं जे मस्तिष्क आहे ते कशाचं आहे? आणि हत्तीच्या मुखाला, आहे का नाही, काय असतात? दात कसे असतात? मोठाले दात असतात. आणि कसे असतात? पांढरे शुभ्र असतात. कसे असतात? पांढरे
शुभ्र असतात, तरी सांगतात की तरी संवाद तोची दर्शन, हे जे काही संवाद आहे म्हणजे वेगळ्या प्रकारचे दर्शन आहे. दर्शन आपण काल पाहिलं की षड दर्शन आहे. या षड दर्शनामध्ये वेगळ्या प्रकारचे मतमतांतर आहे, परंतु तरीही त्यांचा जो संवाद आहे तोच गणपतीचा पांढरा शुभ्र असा समतेचं वर्णन करणारा दात आहे. काय आहे? दात आहे. वेगवेगळ्या प्रकारचं मतमतांतर असू शकतं, परंतु वेगवेगळ्या प्रकारचं मतमतांतर जरी असलं तरीही सुद्धा जो काही सांगतात की त्यांच्या ठिकाणी असणारा जो संवाद आहे तो संवादच एक प्रकारचा दात आहे. दात म्हणजे संवाद, म्हणजे शेवटी या सगळ्यांचा अद्वैत ज्ञानासाठी काय हे सगळं पूरक आहे. कशासाठी? अद्वैत ज्ञानासाठी. उन्मेष म्हणजे अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्मदृष्टी असलेला देव. काय? उन्मेष शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म. उन्मेष म्हणजे अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्मदृष्टी असलेला देव होय. तर सांगायचं तात्पर्य, आणि गणपतीला इथं विघ्नराज म्हटलं आहे. विघ्नराज आहे की नाही? आपण म्हणतो ना की सुख करता दुःख हरता, तो सुखाला निर्माण करणारा आहे, जो सुख देणार आहे आणि दुःखाचं हरण करणारा म्हणजे विघ्नराज आहे, विघ्नाला दूर पावणार आहे. म्हणून असा जो काही गणपती आहे, हा जो काही गणपती आहे, या गणपतीचंच काय आहे तर हे षडदर्शन जे आहे ते दात आहे. काय म्हटलं? यांची षडदर्शन नाही, षडदर्शनाची एक वाक्यता हे त्या गणपतीचा पांढरा शुभ्र दात आहे. आणि त्यानंतर माऊली पुढे सांगतात की बाबा मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती. आता या ठिकाणी पुन्हा गणपतीचंच वर्णन करत असताना माऊली सांगतात की मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. मीमांसा म्हणजे दोन, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, दोन मीमांसा आहे. पूर्व मीमांसा जी आहे कर्मकांडाचं प्रतिपादन करणारी आहे. पूर्व मीमांसा सांगते की बाबा अशा पद्धतीने कर्म करा. काय करा? अशा पद्धतीने कर्म केल्यानंतर मग तुम्ही कुठे जासाल? स्वर्गामध्ये जासाल. 100 यज्ञ केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल? स्वर्ग प्राप्त होईल. तुम्ही जर या जगामध्ये चांगलं काम केलं, चांगलं कर्म केलं तर तुम्ही कशामध्ये जासाल? स्वर्गामध्ये. आजकाल प्रत्येक जण काय लिहितो? स्वर्गीय. आहे का नाही? ज्यांनी आयुष्यामध्ये काही चांगले काम केलेच नाही, ज्यांनी लोकांना त्रासच दिला, ज्यांनी लोकांना लुबडलं, ज्यांनी लोकांचा पैसा लुटला, ज्यांनी लोकांना अतिशय त्रास दिला, मेल्यानंतर सुद्धा लोक त्याला शिव्याच देतात आणि तरीही सुद्धा त्याच्या ठिकाणी काय लिहितात? स्वर्गीय. आता मला सांगा तो कुठे गेला आहे त्याचं त्यालाच माहीत, नाही का नाही? पण घरचे काय म्हणतात? अहो सावडायला गेल्यानंतर आम्ही म्हणतो का नाही स्वर्गवासी, आहे का नाही? काही कैलासवासी म्हणतात. जो महादेवाचा भक्त असतो त्याच्या ठिकाणी काय लावतात? कैलासवासी. जो विष्णूचा भक्त असतो वैकुंठवासी, आहे का नाही? आणि जो स्वर्ग, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वर्गाची अपेक्षा असते तो स्वर्गवासी, आहे का नाही? तर सांगतात की जी कर्म पूर्वमीमांसा आहे ही कर्मकांड प्रतिपादक आहे. म्हणून असं कर्म करा, असं कर्म केल्यानंतर असं फळ मिळतं, अशा पद्धतीने प्रतिपादन करतात. हे कर्म करा, आहे का नाही? तुम्ही म्हणता ना अरे देवा मला परीक्षेत पास होऊ दे, मी तुला काय करेल? नारळ फोडील, आहे का नाही? किती? 10 रुपयाचं. आता केवढ्याचं? 20 रुपयाचं आहे ना, 20 रुपयाचं नारळ फोडेल. काही बाया पूर्वी खूप नवस करायचे, आता नारळ फोडणं कमीच झाले. नाही तर आपल्या आश्रमामध्ये रोजचे 10-15 नारळ फुटायचे, आहे का नाही? तर सांगायचं तात्पर्य की देवा काय कर, माझी इच्छा पूर्ण कर, मी अशा पद्धतीने काय करेल? नारळ फोडेल, आहे का नाही? आणि एखादा आपण काय करतो? नारळच असो किंवा आणखीन पूजा असेल, पूजा वगैरे, ही पूजा केल्यानंतर माझं हे काम पूर्ण होईल, ती पूजा केल्यानंतर माझं ते काम पूर्ण होईल, हे सगळं कर्मकांड प्रतिपादक आहे. त्यानंतर उत्तर मीमांसा आहे. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा हे काय सांगितलं? गणपतीचे 2 श्रवण इंद्रिय, कान, आहे का नाही? तर उत्तर मीमांसा ही वेदांत आहे, आहे का नाही? ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे, ज्याला मोक्ष प्राप्त करायचं आहे, ज्याला असं वाटतं मी मुक्त व्हावं, ज्याला असं वाटतं की मी या संसार दुःखातून बाहेर यावं, मग त्यांनी काय करायला पाहिजे? ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. आणि ते ज्ञान कशामध्ये आहे? कशामध्ये आहे? तर उत्तर मीमांसेमध्ये ते ज्ञान आहे. उत्तर मीमांसा म्हणजे वेदांतामध्ये ते ज्ञान आहे. आणि आपण सगळे वेदांताला मानणारे आहे, सगळे आपण वेदांत शिकणारे आहे, वेदांत ग्रहण करणारे आहे. कारण आपल्याला स्वर्गापेक्षा वेदांत महत्त्वाचा आहे, स्वर्गापेक्षा आपल्याला ज्ञान महत्त्वाचं आहे, स्वर्गापेक्षा आपल्याला मोक्ष महत्त्वाचा आहे.
नाही की नाही. अरे स्वर्गामध्ये जरी तुम्ही गेले, स्वर्गामध्ये गेल्यानंतर काय, तिथं खूप ऐशो आराम आहे, सगळं आहे. चिंतामणीच्या सडका आहे स्वर्गामध्ये. काय आहे? चिंतामणीच्या सडका आहे. जे चिंतलं तुम्ही, ज्याचं चिंतन केलं तुम्हाला ते हजर. एक कल्पतरूची वृक्ष आहे. कल्पना केल्यानंतर त्या वृक्षाच्या खाली बसा तुम्ही, कल्पना करा. तुम्हाला सांगितलं ना, एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती काय करा, तो झाडाखाली जाऊन बसला. कुठे? कल्पवृक्षाच्या. आणि कल्पवृक्षाच्या झाडाखाली जाऊन बसला आणि कल्पना करू लागला, आता उन्हामधून आपण आलो आहे, झाडाखाली बसलोय, झाड शीतल अशी सावली देऊ राहिलं आणि शीतल अशी छाया देऊ राहिलं. परंतु आता जर इथं आपल्याला थंडगार पाणी प्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. काय झालं असतं? बरं झालं असतं. लगेच थंडगार पाणी तिथे हजर झालं, आहे का नाही. त्यानं थंडगार पाणी पिलं आणि त्यानंतर मग त्याला भूक पण लागली. तुम्हाला जर इथे चांगल्या चांगल्या प्रकारचे पदार्थ खायला मिळाले असते तर आणखीन चांगलं आहे. चांगल्या सुंदर प्रकारचे पंचपक्वान्नाचं ताट त्याच्यासमोर हजर. जेवण घेऊन केलं. आता जेवण केल्यानंतर माणसाला काय होतं? सुस्ती, आहे का नाही. आणि आश्रमातलं जेवण केल्यानंतर जास्त सुस्ती येते, आहे का नाही. आश्रमातलं जेवण केलं, 50% पोरं आश्रमातले शाळेत झोपतात. किती टक्के? काऊन? ते नाही झोपत, गावातले येतात ते, पण आश्रमातले 100%, 50% तरी झोपतातच. तर सांगायचं तात्पर्य की आश्रमातलं जेवण केलं सुस्ती जास्त येते. कारण लोकांनी त्यांनी काय केलं असतं? दान केलं असतं. त्यांच्या अपेक्षा असतात. आपण जर साधना केली नाही तर आपलं पुण्य ते काय, अहो आपण रोज लोकांनी दान केलेलं खातो म्हणजे आपलं पुण्य त्यांना द्यावं लागतं. काय करावं लागतं? आपण नित्यनियम वगैरे कशासाठी करतो? हरिपाठ वगैरे कशासाठी करतो? कारण आपला जे आपण केलेलं पुण्य आहे त्या पुण्यातला काही भाग आपल्याला त्यांना द्यावं लागतं. आणि जर नाही केलं तर मग पुण्य कमी होऊन काय होईल? पाप वाढेल, आहे का नाही. आणि जर पाप वाढलं तर मग माऊली म्हणतात ना, पापात्मक पापे नरका जायचे. पापच जास्त आहे तर मग कुठे जावं लागल? नरकात. पुण्यात्मक पापे स्वर्गा येजे. पुण्य जास्त, पाप कमी, कुठे जावं लागल? स्वर्गामध्ये असाल. पण मग जर तुमचं पापच जास्त झालं तर कुठे जावं लागल? नरकामध्ये. तर सांगायचं तात्पर्य की स्वर्गामध्ये काय कमी आहे? चिंतामणीच्यासारखं काय कल्पवृक्ष झाड आहे तुम्हाला सांगितलं. मग त्यांनी काय केलं? त्या माणसाने इच्छा केली, ताट आलं, पंचपक्वान्नाचं जेवण केलं पोटभर जेवण केल्यानंतर सुस्ती जळल्यानंतर तो म्हणाला की महाराज, म्हणजे तो म्हणाला की आता बाबा खूप छान जेवण वगैरे झालं, आता जर एखादा पलंग असता चांगला आणि नरम तकिया असती झोपायला तर खूप मस्त आराम झाला असता. पलंग तकिया सगळं हजर झाले, आहे की नाही. मस्त गादीवर तो पडला आणि गादीवर पडल्या विचार करू लागला, हे सगळं मी मनात आणतो ते सगळं येतं, कदाचित या झाडावर भूत नसेल. काय म्हणाला? कदाचित या झाडावर, अशी त्याने मनामध्ये काय केली? कल्पना केली. म्हणला नाही पण कल्पना केली, आहे की नाही. आपण जशी कल्पना करतो, मी हे होईल ते होईल, मी हे शिकील ते शिकील, कल्पनाच करतो. कल्पना विश्वामध्ये आपण रमत राहतो. भविष्यात असं करील तसं करील, हे करील ते करील, आहे की नाही. ही कल्पना आहे. त्या कल्पना तिथे ज्याही तुम्ही कल्पना करसाल स्वर्गामध्ये त्या पूर्ण होतात. तर जशी त्याने कल्पना केली तिथं भूतसुद्धा हजर झालं. आणि भूत आल्यानंतर त्याला भीती वाटली. त्याला असं वाटलं भूत आला तर मला खाऊन तर टाकणार नाही, आणि ते खाऊन टाकणार नाही अशी कल्पना केल्यावर त्या भूताने उचललं, याला खाऊन घेतलं, आहे की नाही. सांगायचं तात्पर्य, जशी कल्पना केली ती कल्पना पूर्ण होण्याचं सामर्थ्य त्या स्वर्गामध्ये आहे. काय? म्हणून कल्पतरूची वृक्ष तिथे आहे, चिंतामणीच्या सडका आहे, की नाही. रंभा आणि उर्वशी सारख्या नाचण्या आहे की नाही. इथे जसं तुम्ही आता लोकांना असते ना डान्स पाहायची सवय, पिक्चर पाहायची सवय, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये कुठं जर तमाशा असला तर आता तमाशे कमी झाले, पण तमाशे असले तर लोक जायचे कशासाठी? आहे तमाशे पाहण्यासाठी. तिथे ती नाचणी जी आहे ती नाचायची आणि हे सगळे पाहायचे, एवढ्या म्हणजे चाळ्या वाजवायच्या, हे करायचं. तर सांगायचं तात्पर्य, रंभे आणि उर्वशी सारखे तिथे कोण आहे? नाचणे आहे. नाचण्या म्हणजे नृत्य करणारे आहे. आणि गायन करणारे आपल्यासारखे नाही, गंधर्व आहे, गंधर्व. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तिथं गायन ऐकायचं असेल, भजन ऐकायचं असेल किंवा काय ऐकायचं असेल तर तिथे गंधर्व गाण्यासाठी आहे. असं स्वर्गामध्ये आहे. हे सगळं स्वर्गामध्ये आहे. परंतु हे सगळं तुम्ही तिथे चांगले रमले, चांगलं भेटलं तुम्हाला ऐश्वराम, आणि चांगले त्यानंतर तुमचं पुण्य संपलं की पुन्हा लात मारून तुम्हाला खाली पाठवून देतात. जा खाली, आता झालं तुमचं पुण्य होतं तर तुम्ही इथे राहिले. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. इंद्राला सुद्धा खाली यावं लागतं. काय? पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा
खाली यावं लागतं. सवेची इंद्रपणाची उठी उतरी येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागतं, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य की जे स्वर्ग आहे, स्वर्ग देणारा कशामुळे भेटतो? कर्म केल्यानंतर. परंतु जर उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत तुम्ही ग्रहण केला, ज्ञान ग्रहण केलं, ज्ञान ग्रहण केल्यानंतर मग तुम्हाला मोक्षच भेटतो. पुन्हा जन्माला याचं काम आहे काय? पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. हे दुःख भोगायचंच काम आहे का नाही. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, ह्या गोष्टी करायचं काम नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य उत्तर मीमांसा काय प्रतिपादन करणारी आहे? तर ज्ञान प्रतिपादन करणारी आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त करणारी आहे, प्राप्त करून देणारी आहे. त्यानंतर माऊली सांगतात की प्रमय प्रवाल सुप्रभ द्वेता द्वेती तेची निकुंभ सरसे एकवटती इभ मस्तकावरी. की या ठिकाणी सांगितलं द्वैत आणि अद्वैत हे दोन प्रमय हीच त्या गणेशाची गंडस्थळे होत, आहे का नाही. गंडस्थळे कुठं असतात? गणपतीच्या कुठं असतात माहिती का? नाही. अरे वर असतात इथे कानाच्या वर. आणि तो हात, तो जो माहूत असतो, माहूत, तो काय करतो? त्या गंडस्थळावर ते हे मारतो, काय भाला, काय म्हणतात त्याला? भाला नाही म्हणता त्याला, आपल्याला त्याला काय म्हणता येईल? अंकुश, आहे का नाही. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, आहे का नाही. अहो हत्ती एवढा मोठा आहे परंतु तरी त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो त्याला. आणि तो जे काही दोन गंडस्थळे आहे ती गंडस्थळे द्वैत आणि अद्वैत रूपी आहे. द्वैत नेहमी भेदाला प्रतिपादन करणार आहे, द्वैत नेहमी दुःखदायी आहे का नाही. पण जे द्वैत आहे, द्वैताचा जर विचार केला तर द्वैत जे वैष्णव आहे ते वैष्णव असं म्हणतात की जोपर्यंत अद्वैत होत नाही किंवा अद्वैत वृत्ती होत नाही तोपर्यंत माणसाला मोक्ष मिळू शकत नाही. परंतु काही जे वैष्णव आहे, काही वेगळे संप्रदाय द्वैत मांडणारे आहे, कोणी अद्वैत मांडणारे आहे, कोणी द्वैताद्वैत मांडणारे आहे, कोणी विशिष्ट द्वैत मानणारे आहे, कोणी विशिष्ट अद्वैत मानणारे आहे. तर हे जे काही द्वैत आहे हे द्वैत जे म्हणतात की सांगतात की हे द्वैत जे आहे, जसं वैष्णव असेल तर वैष्णव काय करतो? वैष्णव मी भक्त तू देव ऐसे करी. काय कर? मला भक्तच ठेव आणि तू कोण? देव होय. असं म्हणतो का की मला देव झालं पाहिजे म्हणून मी सुद्धा देव झालो पाहिजे असं म्हणतो का? नाही. कारण मला भक्ती करायची आहे. भक्तीमध्ये दोन गोष्टी असाव्या लागतात. एक ज्याची भक्ती करायचा तो असावा लागतो आणि निर्गुणामध्ये कुठली भक्ती नाही, आहे का नाही. निर्गुणामध्ये कशाची भक्ती कराल? अरे तुम्हीच देव आहे निर्गुणामध्ये, आहे का नाही. अहो हरिओम महाराजच देव आहे, मग त्यांना कोणाची भक्ती करावं, आहे की. मीच देव आहे तर मग मी कोणाची भक्ती करावी? निर्गुण निराकारामध्ये देव वेगळा आहे का? नाहीच. जसं विचारसागरामध्ये म्हटलंच आहे, जो आनंद सत्य प्रकाश विवानी आधारण अमृत बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्याचा तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. मीच तो परमात्मा आहे, मग मी कशाला कोणाचं भजन करू, आहे की नाही. निर्गुण निराकारामध्ये अद्वैतामध्ये कुठल्याही प्रकारचे दुसरं द्वैतच मान्य नाही, ईश्वरच मान्य नाही, दुसरा ईश्वर मान्यच नाही. परंतु जो वैष्णव असतात ते वैष्णव मात्र काय करतात की स्वतःला वेगळं समजतात आणि देवाला वेगळं समजतात. काय करतात? स्वतःला वेगळं समजतात. पांडुरंग वेगळा आहे, मी वेगळा आहे. पांडुरंग माझा देव आहे आणि मी भक्त आहे, म्हणून मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणून अशा पद्धतीने हे द्वैत आणि अद्वैत दोन्ही जे आहे ते गणपतीच्या काय आहे? मस्तकावरील काय गंडस्थळे आहे. त्यानंतर ज्ञानोबराय सांगतात की उपरी वेद उपनिषदे जी उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. की सांगतात उदार ज्ञानरूपीने मकरंद म्हणजे मध भरलेला वेदाचा अंतिम भाग म्हटले जातं. उपनिषद म्हणजे गणेशाच्या मस्तकाच्या मुकुटाच्या ठिकाणी अत्यंत शोभणारी सुगंधी फुले आहे. बघा, उपरी वेद उपनिषदे, ज्या उपनिषदाला काय म्हटलं आहे? गणेशाच्या मस्तकावर जे सुगंधित फुलं आहेत, काय म्हटलं आहे? जे सुगंधित फुलं आहेत त्याला सुगंधित फुलाची उपमा उपनिषदाला दिली आहे. सुगंधित फुलाची उपमा उपनिषदाला दिली आहे. अहो जसं आपण गणपतीची पूजा केल्यानंतर फुलं कुठे ठेवतो? डोक्यावर ठेवतो की नाही?
डोक्यावर ठेवतो, तर ते जी फुलं आहे ते उपनिषद आदी आहे अशा पद्धतीचं वर्णन करतात. कारण उपनिषद आदी जे आहे ते काय करतात, तर आपल्याला उपदेश करत असतात. आणि उपदेश कशाचा करतात, तर ज्ञानाचा उपदेश करतात. उपनिषद हे आपल्याला ज्ञान प्रतिपादन करत असतात आणि म्हणून त्याच्याद्वारे काय आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, मोक्षरूपी सुगंध आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून हे जे काही आहे ते गणपतीच्या मस्तकावर ठेवलेले जे काही फुलं आहे, असं कोण म्हणतं, ज्ञानोबराय सांगतात की काय सांगतात की फुलं आहे. त्यानंतर सांगतात की आकार चरण युगल, उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तका करे. गणपतीचं वर्णन करताना सांगतात आकार चरण युगल. अरे सुरुवातीलाच ज्ञानोबरायाने काय म्हटलं होतं, गणेशाचं वर्णन करताना काय केलं की गणेश जे आहे त्या गणेशाला मूर्तीमध्ये रेखाटलं. आणि कोणत्या मूर्तीमध्ये, शब्द ब्रह्म आहे की नाही. हे शब्द ब्रह्म अशेष तिची मूर्ती सुवेश जत वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. निर्दोष जी वर्ण आहे तीच गणपतीचे संपूर्ण शरीर आहे. काय शब्द ब्रह्मरूप गणपतीचं काय वर्णन करत आहे इथं ज्ञानोबराय, कोणत्या, शब्द ब्रह्मरूप. आणि म्हणून सांगतात की जो ओंकार आहे त्या ओंकारामध्ये काय आहे, अ उ आणि म आहे का नाही, अ उ आणि म आहे ना. अरे ओम म्हणता तुम्ही तर त्यामध्ये अकाराचा बी उच्चार आहे, उकाराचा बी आहे आणि मच आहे, ओम आहे का नाही. हे 3 शब्दापासून ओम शब्द बनतो. अकारापासून, उकारापासून आणि मकारापासून. किती शब्दापासून, 3. आकारापासून, उकारापासून आणि मकारापासून 3 शब्दापासून काय बनतो, ओम. तर पहिलंच ज्ञानोबरायाने सांगितलं होतं की जे काही आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाविषयी किंवा आत्मतत्वाविषयीच या गणपतीचं हे काय केलं आहे, ज्ञानोबरायाने रेखाटलं आहे. तर सांगतात की आकार चरण युगल, आकार ओंकारातील जो आकार आहे ते गणपतीचे काय आहे, चरण आहे. काय आहे, चरण. उकार उदार विशाल, काय सांगतात, उकार काय आहे, उदर. उदर कशाला म्हणतात, अहो गणपती डेरी केवढी आहे, हा गणपती डेरी. उकार उदर विशाल, विशाल म्हटलं आहे, लहान नाही, तुमच्यासारखी नाही एवढी शिक आहे का नाही, तुमच्या तर डेऱ्या पाठीला लागल्या आहे. तर सांगायचं तात्पर्य की उकार उदर विशाल कोणासारखी आहे, हर्षल महाराज सारखी आहे का नाही. हां हो, हर्षल महाराज तुम्ही कपडे काढायला नसले मग पहा कशी डेरी दिसते ती आहे का नाही. उकार उदर विशाल आहे का नाही. मकार महामंडल, मकार महामंडल. आता यातला जो मकार आहे कशातला, ओंकारातला. ओंकारातला जो मकार आहे तो काय आहे, महामंडल. महामंडल कुठे, काय म्हटलं आहे की मकार जो आहे त्यालाच मस्तक, म्हणजे जसं गणपतीचे आकार चरण आहे, उकार, उकार काय उदर आहे आणि मकार मस्तिष्क आहे. उकार काय आहे, मस्तिष्क आहे. उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका करे. आणि सांगतात की हे जे काही आहे गणपतीचं वर्णन करतात. आणि त्यानंतर सांगतात की हे 3ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आधी बीज. आता या ठिकाणी गणपती महाराजाचं वर्णन संपलेलं आहे. हे 3ही एकवटले, हे 3ही एकवटले, 3ही एकत्र झाल्यानंतर काय निर्माण झालं, अरे आकार उकार मकार एकत्र झाल्यानंतर काय झालं, ओम. आकार उकार मकार हे 3ही एकत्र आल्यानंतर काय निर्माण होतं, ओम निर्माण होतो. ते शब्द ब्रह्म कवळले. आणि ओम हाच काय आहे, शब्दरूपी ब्रह्म आहे. कारण ओम आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की ओम जो शब्द आहे तो ओम शब्द कुठून निर्माण झाला होता, ब्रह्माजीच्या पासून निर्माण झालेला हा पहिला शब्द आहे ओम आणि अथ आहे का नाही. तर म्हणून ओंकार हे काय आहे, जरी ब्रह्म हे निर्गुण आहे, त्याला नामरूप नाही आहे का नाही. नामरूप संबंध जाती क्रिया भेदू आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही ना, त्याला नाम आहे ना रूप आहे, परंतु तरीही सुद्धा एक त्याला नामरूपात्मक जी काही भूमिका दिली आहे ती नामरूपात्मक भूमिका म्हणजे हे काही एक प्रकारचं ओंकार हा शब्द हा
ब्रह्माचं प्रतिपादन करणारा आहे. काय करणारा आहे? ब्रह्माचं प्रतिपादन करणारा आहे. ओंकार शब्द हा वैदिकामध्ये याला शब्द ब्रह्म असं समजल्या जातं. आणि या सर्वाचा तो काय आदिबीज आहे. म्हणून माऊली सांगतात की मी गुरुकृपेने काय केलं आहे, त्यांना नमन केलं आहे. गुरुकृपेने मी नमन केलं आहे. कोणाला नमन केलं आहे? आता गणपती महाराजाला. कोणाला नमन केलं आहे? आता एवढ्या दिवसापासून गणपती महाराजाचं वर्णन चालू होतं, तर आज ते गणपती महाराजाचं वर्णन संपलेलं आहे. त्यानंतर पुढे माऊली शारदा मातेला नमन करणार आहे. त्यानंतर पुढे माऊली आपल्या गुरुला नमन करणार आहे. कारण जे काही आपण पाहिलं तर सुरुवातीलाच 3 प्रकारचे मंगलाचरण असतात आणि 3 प्रकारच्या मंगलाचरणामधील आता हे काही नमस्कारात्मक मंगलाचरण आहे. हे नमस्कारात्मक मंगलाचरण ज्ञानोबरायाने गणपतीला केलं आहे, आपल्या गुरुला करणार आहे, शारदे मातेला करणार आहे का नाही. तर अशा पद्धतीने आजची झालेली ही चिंतनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या या सेवेला पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.